श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतःच्या चुकांमधून धडा घेतला नाही तर दुसरं कोणीतरी तो घेईल. एखादी परिस्थिती आपण जेव्हा बदलू शकत नाही तेव्हा स्वतःला बदलण्यास आव्हान आपल्यासमोर उभं राहत असतं. खरं दाखवण्याची धमक दाखवा, खोट्यांची गरज भासणार नाही. दोष झाकायला खोट्यांची गरज भासली तर तो वाढत जाईल. जेव्हा लोक तुमच्याशी उद्धटपणा करतात तेव्हा तो उद्धटपणा तुमच्याबाबत नसून ते ज्या लोकांना आधी भेटलेले असतात त्यांच्याबाबतचा असतो. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधीही विसरू नकोस. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. आशाने तू माझ्याशी संवाद साधशील. बाळा, मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे, म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. फक्त एकदाच हाक मार. आपल्या दोघांत कायम सत्य असू दे, हाच आपल्या जोडीदाराबाबतचा सर्वोच्च करार असू शकतो. अंतर्गत जे असत्य आहे त्याने आपली फसवणूक होत असते. जीवन हा एक सामना असून तो खेळायचाच हवा. खेळात निवडीसाठी दोन सुखबाबी असतात, एक म्हणजे जिंकणं आणि दुसरं म्हणजे हारणं. आसक्तीमुळे ब्रह्मांना पुष्टी मिळत असते. जेव्हा आपण अल्पित राहतो तेव्हा मात्र वास्तव अंगीकारता येतं. सहसा अपेक्षा भंग होतात, विशेषतः जिथे पूर्वीचं वचन दिलेलं असतं. दुसऱ्यांच्या ताटावर अवलंबून राहणाऱ्यांच्या तोंडात सहसा घास हा उशिराच जात असतो. लक्षात ठेव, नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. यशाची गुरुकिल्ली काय हे माहीत नाही, पण प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणं हे मात्र नक्कीच अपयशाची किल्ली आहे. कोणी तुझं काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्की पोहोचेल. जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाचच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्याच दिवशी आपोआप मार्ग निघेल. माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात. जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभी राहते फक्त श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. सत्य ही एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, त्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहे याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप जास्त महत्त्व आहे. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून असतो. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव.
कोणाच्या आशेवर मदतीचा अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल. चिंता तुला त्रास देत असेल, भीती तुला सतावत असेल, कोणी नसेल तुझ्या साथी, तर घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझाच आहे. प्रतिक्षण आणि सगळ्यांना ठामपणे सांग, मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले, आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मलाच अपवन होऊन गमावले. क्षमा याचना एक मेटाकुटुला आणणारी सवय जी क्वचित सुटते. क्षमा याचना म्हणजे अहंकारच दुसरं टोक आहे. तुम्हाला ज्यातून उत्कट आनंद मिळतो त्याचा पाठपुरावा करा. सोपं काहीच नसतं, ते नाईलाजाने करायचं गेलात तर ते कठीण होतं. स्वतःसाठी अति कठीण असलेल्या गोष्टी शोधू नका. स्वतःच्या क्षमतेपलीकडच्या बाबीचाही मोगावा घेऊ नका. शरीरासाठी साबण ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने अश्रू आत्म्यासाठी काम करत असतात. चिकाटी सन्मान राखते हार मानणे, प्रवाहाच्या बाहेर पडणं. महान कार्य ही ताकदीने नाही तर चिकाटीने पार पाडली जातात. खाली पडणं हे अपयश नसून खाली पडल्यानंतर पुन्हा उभं न राहणं हेच अपयश आहे. स्वतःच्या ठायी आनंद शोधणे सोपं नाही, पण तो इतरात्र शोधणे शक्यच नाही. ठामपणे भीतीचा सामना केलात की तुम्हाला सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त होत असतो. मग तुम्ही स्वतःला म्हणू शकता, या भयाप्रद अनुभवातून मी तरलो आहे, त्यामुळे आता मी काही पेलू शकतो. योगायोग हा निरर्थक शब्द आहे. कारणाशिवाय काहीच अस्तित्वास असू शकत नाही. जो नशिबाची वाट पाहत बसतो त्याला भोजन मिळण्याची खात्री नसते. शंका ही सुखावह स्थिती नाही, पण निश्चितता ही विचित्र स्थिती आहे. एखादं पुस्तक खरोखर खूप चांगलं असेल तर मी त्यातून खूप काही शिकतो. ते लवकरात लवकर वाचून संपवतो. त्यानुसार जगायला कधी एकदा सुरुवात करेन असं होऊन जातं. काळजी घेणं ही महान गोष्ट आहे आणि तीच सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे. कोण नाही देऊ शकणार चांगला सल्ला. स्वस्त असतो तो, त्याला पैसे पडत नाही. इतरांबरोबर आनंदाने जगण्यासाठी ते जे देऊ शकतात तितकंच त्यांच्याकडे मागावं. मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद काठोकाठ भरेल.